कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते असं आता समोर आलेलं आहे आणि विधिमंडळाच्या चौकशीचा हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करून हा दावा केलाय। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद नाही तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते असं अहवालातून स्पष्ट झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। अशा कृषी मंत्र्याला वाचवणाऱ्या अजितदादांना यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का, हा सवाल रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजितदादांना केलाय। बघूया त्या संदर्भातली रोहित पवारांची एक्स पोस्ट। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार याबाबत खुलासा करेल का? कृषी मंत्र्यांवर कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? #पत्ते खेळणारा मंत्री अशी एक्स पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे।